नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग बीइंग्स मधला पार्ट 2 मधील असेक्शुअल रिप्रोडक्शन हा भाग बघितलेला आहे. आता आज आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन हा भाग बघायचा आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन always occurs with the help of two germ cells. Female gamete and male gamete are those two germ cells. बघा, लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मते नव्हतं. ते जनक पेशी म्हणजे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक. टू मेन प्रोसेसेस ऑकर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन मुख्य प्रक्रिया आहेत. पहिली आहे बघा गॅमेट फॉर्मेशन म्हणजे युग्मक निर्मिती. Gametes are formed by the meiosis. In meiosis, chromosome number is reduced to half, hence haploid gametes are formed. आता बघा, आपण मागच्या प्रकरणामध्ये आपण मेयोसिस अर्धसूत्री विभाजन शिकलेलो आहोत की ज्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते, म्हणजेच ती हॅप्लॉइड होते, रिड्यूस टू हाफ. आणि त्याच्यामुळं हॅप्लॉइड गॅमेट म्हणजे एक गुणी जनक पेशी त्या ठिकाणी तयार होत. बघा, गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय मेयोसिस. अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या त्या ठिकाणी काय होणार आहे, निम्मी होणार आहे. म्हणजे अर्धसूत्री विभाजनानं युग्मक निर्मिती त्या ठिकाणी होते. इन मेयोसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस्ड टू हाफ. अर्ध गुणसूत्री विभाजनामध्ये काय होतंय की गुणसूत्रांची संख्या ही निम्मी होते. हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म्ड. आणि म्हणून एक गुणी जनक पेशी त्या ठिकाणी युग्मक जो आहे तो त्या ठिकाणी अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. ठीक आहे. दुसरी स्टेप आहे बघा फर्टिलायझेशन म्हणजे याचं फलन. डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म्ड इन धिस process by union of haploid male and female gametes. आता इथं काय होते बघा की जो डिप्लॉइड गॅमेट म्हणजे द्विगुणी युग्मनज याची निर्मिती होते. झायगोट म्हणजे युग्मनज. इज फॉर्म्ड इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे जो पहिल्या स्टेपमध्ये आपल्या गॅमेट फॉर्मेशन जो हॅप्लॉइड गॅमेट तयार झालेला आहे, तसे हे दोन मेल अँड फिमेल हॅप्लॉइड गॅमेट्स यांचा संयोग होतो आणि त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट म्हणजे युग्मनज जो आहे तो द्विगुणी युग्मनज निर्माण होतो. द झायगोट डिवाइड्स बाय मायटॉसिस अँड एम्ब्रियो इज फॉर्म्ड. आता हा जो युग्मनज आहे त्याचं काय होते बघा, डिवाइड्स बाय मायटॉसिस सूत्री विभाजनानं त्याचं विभाजन होतं. अँड एम्ब्रियो इज फॉर्म्ड आणि त्याच्यापासून भ्रूण तयार होतो. द एम्ब्रियो डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. आणि हा जो भ्रूण आहे या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. टू पॅरेंट्स दॅट इज पॅरेंट मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट आर इन्वॉल्वड इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. स्त्री आणि पुरुष अशा प्रकारे दोन गॅमेट्स त्याच्यामध्ये किंवा नर आणि मादी जनक या दोन जनकांचा समावेश होतो. फ्युजन ऑफ मेल गॅमेट्स ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पॅरेंट ऑकर्स. याच्यामध्ये स्त्री युग्मक आणि पुयुग्मक यांचा संयोग त्या ठिकाणी होतो. ड्यू टू धिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅज द रिकंबाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. आणि याच्यामुळं नवीन जो जीव तयार होतो त्याच्याकडं दोन्ही जनकांची जनुक जी आहेत ती त्या ठिकाणी जनुक दिसून येतात. रिकंबाइंड म्हणजे विचरित म्हणजे दोन्हीकडची मिळून त्या ठिकाणी असतात. हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलॅरिटीज विथ द पॅरेंट्स ऑफ सम कॅरेक्टर्स अँड हॅज सम कॅरेक्टर्स ऑफ डिफरंट दॅन बोथ आणि पॅरेंट्स. म्हणून नवीन जीव जो आहे तो गुणधर्म जे त्याच्यामध्ये दिसून येतात काही जे आहेत ते
त्याच्या जनकांसारखे दिसतात, पण काही मात्र जनकांपेक्षा वेगळे असतात. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. आता इथं विविधता आपल्याला दिसून येते ह्या जननिक परिवर्तनामुळं. जेनेटिक व्हेरिएशनमुळं डायव्हर्सिटी म्हणजे विविधता जी आहे सजीवातील ती आपल्याला दिसून येते. जेनेटिक व्हेरिएशन हेल्प्स द ऑर्गॅनिझम्स टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. आणि याच्यामुळं ह्या जननिक विचरणामुळं जे सजीव आहेत हे विविध सजीव बदलत्या वातावरणाशी स्वतःला जुळवून घेतात आणि आपलं अस्तित्व टिकवून त्या ठिकाणी ठेवतात. ड्यू टू धिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्स फ्रॉम बिईंग एक्झिंक्ट. आणि याच्यामुळं सगळे वनस्पती आणि प्राणी आहेत जे नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतात. आता हा जो भाग आहे लेट्स थिंक हा भाग कट झालेला आहे. तुम्हाला मी आधीच टाकलेला आहे त्याच्याप्रमाणे PDF फाईलप्रमाणे जे तुम्हाला मी पाठवले फोटो त्याच्यावरून पुस्तकात खुणा करून ठेवा. आता त्यातला पहिला भाग आहे बघा वनस्पतीमधील. ओके. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला पहिलीच ओळ येते. फूल जे आहे ते लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल व्हल्व्स ॲज कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. आता हे तुम्हाला आधीच्या वर्गांमध्ये पण झालेलं आहे. फुलामध्ये एकूण 4 मंडले असतात. फ्लोरल व्हल्व्स म्हणजे 4 मंडलं जी आहेत फुलाची कुठली कुठली बघा. ॲज कॅलिक्स म्हणजे निदलपुंज. करोला म्हणजे दलपुंज म्हणजे ज्याला आपण पाकळ्या म्हणतो. अँड्रोशियम पुमंग अँड गायनेशियम म्हणजे गायनोशियम इथं ओ पाहिजे झाले चुकून म्हणजे जायांग. ओके. आणि हे कसे आहेत बघा अरेंज्ड इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. आणि ही जी आहेत ही मंडलं फुलामध्ये बाहेरून आत या क्रमानं आहेत. सगळ्यात पहिला बघा कॅलिक्स जो आहे खाली डायग्राममध्ये आपल्याला दिसतोय बाहेरच्या बाजूला. मग त्याच्यानंतर करोला म्हणजे आपल्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत. मग त्याच्या आतल्या बाजूला अँड्रोशियम पुमंग आणि मग गायनोशियम म्हणजे जायांग. ओके. अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड इसेन्शियल व्हल्व्स. आता पुमंग आणि जायांग हे जे आहेत यांना इसेन्शियल व्हल्व्स म्हणजे आवश्यक मंडल म्हटले. का म्हटलेलं आहे? बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. प्रजननाचं काम करत असल्यामुळे त्यांना आवश्यक मंडल म्हटलेलं आहे. वेअर ॲज कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज ॲसेसरी व्हल्व्स. पण निदलपुंज आणि दलपुंज यांना मात्र अतिरिक्त मंडल म्हणलेलं आहे. ॲसेसरी व्हल्व्स म्हणजे अतिरिक्त मंडल म्हणले. कारण का? बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर व्हल्व्स. ते आतील मंडलांच्या संरक्षणाचं काम करतायत म्हणून त्यांना ॲसेसरी व्हल्व्स म्हणजे अतिरिक्त मंडल म्हटलेलं आहे. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. बघा निदल पुंजातील घटकांना काय म्हटलेलं आहे? सेपल्स म्हणजे निदल असं नुसतं म्हटलेलं आहे. अँड दे आर ग्रीन कलर्ड आणि ते हिरव्या रंगाचे असतात. मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड ॲज पेटल्स. दलपुंजातील घटकांना पाकळ्या म्हणलेला आहे. अँड दे आर व्हेरियसली कलर्ड आणि ते विविध रंगी असतात. आता ही डायग्राम जी आहे ती डायग्राम अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला ड्रॉ डायग्रामसाठी पण येऊ शकते किंवा नुसती नावं द्या यासाठी पण येऊ शकते. आता इथं
पपया फ्लावरमध्ये तुम्हाला दोन प्रकारची फुलं दिसतात बघा, फिमेल फ्लावर आणि मेल फ्लावर. काही पपईच्या झाडांना फळं येत नाहीत, पपई लागत नाही, तर ते त्या ठिकाणी मेल फ्लावर असणारं झाड असलं की काही वेळा त्याला पपई लागत नाहीत. ओके. A flower is called as bisexual if both whorls, that is androecium and gynoecium, are present in the same flower. आता इथं बघा फुलामध्ये उभयलिंगी फूल म्हटलेलं आहे. अ फ्लावर इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल. कधी म्हणलेलं आहे उभयलिंगी? इफ बोथ व्हर्ल्स, दोन्ही सुद्धा मंडल, दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. म्हणजे पुमंग आणि जायांग हे दोन्हीही घटक जर एकाच फुलामध्ये असतील, दोन्ही मंडळ एकाच फुलामध्ये असतील, तर त्या फुलाला बायसेक्शुअल असं म्हटलेलं आहे, उभयलिंगी फूल म्हटलं आहे. एक्झाम्पल हिबिस्कस, जास्वंद. आता बघा पुढे सांगितले, अ फ्लावर इज कॉल्ड ॲज युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबाव मेन्शन टू वर्ल्स इज प्रेझेंट इन द फ्लावर. आता काही फुलांना एकलिंगी फूल म्हटलेलं आहे, युनिसेक्शुअल. कधी? इफ एनी वन ऑफ द अबाव मेन्शनड टू वर्ल्स इज प्रेझेंट इन द फ्लावर. म्हणजे जर दोन्हीपैकी एकच त्या ठिकाणी जर मंडल त्या फुलामध्ये असेल तर अशा फुलांना एकलिंगी फूल म्हटलेलं आहे. इफ ओनली अँड्रोशियम इज प्रेझेंट इट इज मेल फ्लावर. म्हणजे जर पुमंग असेल तर त्याला मेल फ्लावर, नर फूल म्हटलेलं आहे. अँड इफ ओनली गायनोशियम इज प्रेझेंट फ्लावर इज फिमेल फ्लावर. आणि जर फक्त जायांग असेल तर त्याला फिमेल फ्लावर म्हणजे मादी फूल म्हणलेलं आहे. एक्झाम्पल पपया. ओके. आता मुलांनो, या पुढच्या पेज नंबर 27 वरती पहिल्या ह्या ज्या 10 ओळी आहेत, मेनी फ्लावर्स हॅज स्टॉक फॉर सपोर्ट पासून ते अँड टू हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय पर्यंतचा भाग कट झालेला आहे. ओके. आता इथं बघा पुढं आपल्याला, तरी पण तुम्ही ते वाचा, कारण वाचल्याशिवाय बराचसा भाग तुमच्या लक्षात येणार नाही. पुढं बघा दिलेलं आहे पॉलिनेशन. ही डेफिनेशन महत्त्वाची आहे. आता पॉलिनेशन आहे पहिला बघताना आपण पोलन ग्रेन्स. आता हे पोलन ग्रेन्स कुठं असतात? तर अँथर म्हणजे परागकोश तिथं त्या ठिकाणी असतात. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू स्टिग्मा. दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशनची डेफिनेशन महत्त्वाची आहे. परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. स्टिग्मा म्हणजे स्त्री केसरातील कुक्षी, त्याला काय म्हणायचं आहे? दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट्स, दॅट इज वाइंड अँड वॉटर, अँड बायोटिक एजंट दॅट इज इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. आता हे जे पॉलिनेशन आहे, परागीभवन क्रिया ही दोन प्रकारच्या एजंट्स मार्फत, म्हणजे अबायोटिक आणि बायोटिक. अजैविक घटक की ज्याच्यामध्ये वाइंड अँड वॉटर, वारा आणि पाणी, अँड बायोटिक एजंट्स इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स, कीटक, पक्षी किंवा दुसरे प्राणी यांच्या मार्फत होतं. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. आता परागीभवनाच्या क्रियेच्या वेळेला काय होते बघा, स्टिग्मा म्हणजे जी कुक्षी आहे फुलातील ती काय होते? चिकट होते. पोलन्स जर्मिनेट व्हेन दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा. आता हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स परागकण त्या ठिकाणी चिकट असणाऱ्या त्या कुक्षीवर पडल्यानंतर अंकुरित होतात. जर्मिनेट, जर्मिनेट म्हणजे अंकुरित होतात. दॅट इज अ लॉंग पोलन ट्यूब अँड टू मेल गॅमेट्स आर फॉर्मड. त्या फुलाच्या जी अँड्रोशियम आहे, हां, त्या कुक्षीवृंत म्हणजे ज्याला आपण इथं बघा डायग्राममध्ये आपण बघूया, स्टाईल जे आहे त्याच्या आतल्या बाजूला त्या ठिकाणी
जी पोलन ग्रेन आहे, पोलन ट्यूब, ती पोलन ट्यूब त्या ठिकाणी तयार होते. ओके. पोलन्स जर्मिनेट व्हेन दे फॉल अपॉन स्टिग्मा अँड दॅट इज लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्मड. मग अशा वेळेला इथं काय होतं आहे की एक लॉंग पोलन ट्यूब म्हणजे पराग नलिका तयार होते अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्मड, आणि 2 त्या ठिकाणी पुयुग्मक जे आहे ते त्या ठिकाणी तयार होतात. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. आता ही जी लांब नलिका आहे ती त्या ठिकाणी काय होते बघा, पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स, फुलातील जे परागनलिकेत जे पुयुग्मक 2 तयार झाले त्यांचं वहन करण्याचं काम या परागनलिकेमार्फत केलं जातं. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रिओ सॅक व्हाया स्टाईल. आता ही जी पोलन ट्यूब आहे परागनलिका ही त्या खालच्या एम्ब्रिओ सॅक म्हणजे भ्रूण कोश जो आहे तिथंपर्यंत ही त्या ठिकाणी येते. टिप ऑफ द पोलन ट्यूब बस्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रिओ सॅक. आता इथं त्या परागनलिकेचं अग्र जे आहे भ्रूणकोशापर्यंत आल्यानंतर फुटतं अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड, आणि 2 पुयुग्मक जे आहे ते त्या भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. 1 मेल गॅमेट्स युनाइट्स विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट. एक जो पुयुग्मक आहे तो अंडपेशीशी संयोग पावतो आणि दुसरा जो आहे बघा त्याला काय म्हटलंय, टू फॉर्म झायगोट, त्या ठिकाणी युग्मनच तयार होतो. 2 पुयुग्मकापैकी एक जो पुयुग्मक आहे तो त्या एम्ब्रिओ सॅकमध्ये म्हणजे भ्रूणकोशामध्ये येतो आणि तिथल्या एक सेल म्हणजे अंडपेशीशी संयोग पाहून त्याच्यापासून टू फॉर्म झायगोट म्हणजे युग्मनच तयार होतो. अँड धिस इज कॉल्ड फर्टिलायझेशन, ज्यालाच फलन असे म्हणतात. सेकंड मेल गॅमेट्स युनाइट्स विथ 2 पोलार न्यूक्लिया अँड एंडोस्पर्म इज फॉर्मड. दुसरा जो पुयुग्मक आहे त्याचं काय होते बघा, युनाइट्स विथ 2 पोलर न्यूक्लिया. 2 ध्रुवीय केंद्रक जी असतात त्या भ्रूणकोशामध्ये त्यांच्याशी त्या ठिकाणी काय होतं, त्याचा संयोग होतो अँड एंडोस्पर्म इज फॉर्मड. एंडोस्पर्म म्हणजे भ्रूणपोष, पोष म्हणजे पिशवीसारखा भाग त्या ठिकाणी तयार होतो. ॲज 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. आता इथं 2 पुयुग्मक या प्रक्रियेमध्ये भाग घेतात म्हणून याला द्विफलन असं म्हटलेलं आहे. ही डायग्राम महत्त्वाची आहे. या डायग्रामवर तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी येतात. आता खालचा जो भाग आहे तो सुद्धा कट केलेला आहे. हे तर पॉलिनेशन आणि त्याचे 2 पॉलिनेशनचे टाईप्स तुम्हाला दिले होते आणि खालचा भाग पण आहे जो यूज ऑफ ICT, हा भाग सुद्धा त्या ठिकाणी काय केलेला आहे, कट झालेला आहे. नेक्स्ट बघा, ट्राय धिस, हे पण तुम्ही बघा काय सांगितलं आपल्याला, एक वाचून बघा. ओव्यूल डेव्हलप्स इनटू सीड अँड ओव्हरी इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. फलनानंतर काय होते बघा, ओव्यूल, ओव्यूल म्हणजेच बीजांड, ज्याचं रूपांतर कशात होतं आहे, डेव्हलप्स इनटू सीड बीजामध्ये होतं अँड ओव्हरी इनटू फ्रूट, आणि अंडाशयाचं रूपांतर जे आहे ते फळामध्ये होतं. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड व्हेन फ्रूट्स ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इन द सॉईल अंडर फेवरेबल कंडिशन्स. आता फळं जी आहे ती फळं फुटून बीज जमिनीवर पडतं अँड दे जर्मिनेट इन द सॉईल अंडर फेवरेबल कंडिशन्स, आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीमध्ये रुजतात. झायगोट डेव्हलप्स ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोर्ड इन एंडोस्पर्म ऑफ सीड अँड thus अ न्यू प्लांटलेट इज फॉर्मड. आता जो झायगोट आहे म्हणजे जो युग्मनज जो आहे तो त्याची वाढ
कशी करतोय बघा, ॲट कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन एंडोस्पर्म. भ्रूणपोषाचा त्याच्यामध्ये जे साठलेलं अन्न असतं बघा, निसर्ग किती विचार करतोय त्या भ्रूणपोषामध्ये, तो अन्नसुद्धा त्यांना तयार ठेवतोय ऑफ सीड, बीजाच्या भ्रूणपोषामध्ये, आणि त्याचा वापर करून तो युग्मनज जो आहे त्याची वाढ होते आणि मग त्याच्यापासून अँड दस अ न्यू प्लांटलेट इज फॉर्मड, त्याच्यापासूनच नवीन रोपटं तयार होतं. धिस इज कॉल्ड ॲज सीड जर्मिनेशन, की ज्याच्यामध्येच, ज्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, बीजांकुरण असं म्हटलेलं आहे. मगाशी ट्रायदिस जे आहे की ज्याच्यामध्ये कडधान्यांचे 10 ते 12 कुठलेही दाणे चंचू पदार्थ किंवा काचच्या ग्लासमध्ये कडेने दिसतील असं मातीत घालून पेरायचं आणि त्याला दररोज पाणी घालून आढळून येणारे बदल नोंदवा असं म्हटलेलं आहे. ही जी प्रोसेस डायग्रामात दिसते आपल्याला त्याप्रमाणे ते होत राहील. ओके, या ठिकाणी आज आपण थांबतोय. पुढच्या तासाला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग्स हा पार्ट बघणार आहोत. अभ्यासाला लागा, अभ्यास करा. शाळा कधी सुरू होईल माहिती नाही आणि बरेच विद्यार्थी भ्रमामध्ये आहेत की बोर्ड परीक्षा होणार नाही किंवा असं, तर भ्रमात राहू नका, जमिनीवर या, कारण यावर्षी कुठल्याही परिस्थितीत बोर्ड परीक्षा ही होणार आहे. धन्यवाद.